नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पडद्यावर आपल्याला मनमोहक फुलं दिसत आहेत. हा, बरोबर ओळखलं. आज आपण या ध्वनी चित्रफितीमधून महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण या ताम्हण फुलाविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राचे राज्यफूल जे प्राईड ऑफ इंडिया किंवा जारूळ या नावानेही ओळखले जाते. ताम्हण म्हणजे जारूळ, बोंद्रा, पुंद्रा या नावाने सुद्धा हे फूल परिचित आहे. मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्षाचा प्रकार आपल्या पीएमसी केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ या प्रशालेच्या परिसरात तब्बल 9 झाडे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल म्हणून ओळखले जाणारे ताम्हण या झाडाची आहेत. पाऊस सुरू झाला की त्याला मोहर सुरू होतो आणि याविषयी या ध्वनिचित्रफितीमधून आपण माहिती घेणार आहोत. चला तर बघूया. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल ताम्हण जिल्ह्यातील एकमेव शाळा की ज्या शाळेच्या परिसरामध्ये ताम्हण वृक्षाची तब्बल 9 झाडे बहरलेली आढळतात. आणि पुनाळ गावच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच या राज्यफुलाच्या समावेशामुळे एक सांस्कृतिक वारसा पुनाळ गावामध्ये आपल्याला अधोरेखित होत आहे. चला तर पाहूया या राज्यफुलाचा बहर. राज्यफुलाचा बहर, ताम्हणाचं सौंदर्य शाळेच्या अंगणात. महाराष्ट्राच्या हरितभूमीत ज्याचं नाव घेतात नजरेसमोर येतो एक मोहक निळसर जांभळा रंग, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं राज्यफूल ताम्हण. आमच्या पीएमसी केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ शाळेच्या कुंपणालगत रुजलेली ताम्हणाची ही 9 झाडं आता फुलांच्या बहरात न्हालेली आहेत. प्रत्येक झाड जणू आकाशातला तारा जमिनीवर उतरवतो आहे. निळसर रंगात रंगलेली ही फुलं प्रत्येक पहाटेची ओल आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीसोबत संवाद साधताहेत. ही केवळ झाडं नाहीत, ही आपल्या संस्कृतीची, पर्यावरणाची आणि निसर्गाशी असलेल्या मैत्रीची जिवंत साक्ष आहेत. विद्यार्थ्यांना जसं ज्ञानाचं रोप लावून वाढवलं जातं तसं ताम्हणही आपली फुलं उधळत सौंदर्य आणि समृद्धीचं प्रतीक ठरतं. ताम्हणाचे झाड शुद्धतेचं, सौंदर्याचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक आहे. याची फुलं पाहणाऱ्याच्या मनात आनंद निर्माण करतात, तर त्याची उंच वाढ शिक्षणाच्या उंचीला साथ घालते. आज या झाडांना बहर आला आहे कारण आपण त्यांना जपलं, आपलं पर्यावरण जपलं. ही झाडं फक्त फुलं देत नाहीत तर भविष्यासाठी एक आशा देतात. निसर्गाशी जवळीक वाढवण्याची आणि सौंदर्याचा अनुभव घेण्याची. राज्यफुलाच्या रूपात ताम्हण झाड शाळेच्या अंगणात फुललंय आणि आपल्या मनात सुद्धा एक नाजूक पण गहिरी फुलं उमलवून गेलंय. प्रशालेच्या कुंपणाच्या लगत असलेली, परिसरात असलेली ही ताम्हणाची झाडं, या ताम्हण फुलाच्या बहरामुळे शाळेच्या ठिकाणी एक सेल्फी काढण्याची गर्दी होत आहे. राज्यफूल ताम्हण याची माहिती बहुतेक जणांना नसते, पण पुनाळ शाळेतील या 9 झाडांच्या बहरलेल्या ताम्हणामुळे परिसरात एक सेल्फी पॉइंटच होऊ पाहतोय असं म्हटलं तरी ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. ताम्हणाचा बहर, शाळेच्या अंगणात फुललेलं स्वप्न. फुलं ही निसर्गाची कविता असते आणि जेव्हा ती आपल्या दैनंदिन जीवनात नकळत उमलते तेव्हा त्या कवितेला स्पर्श करता येतो. महाराष्ट्राच्या वनसंपदेमध्ये एक अनोखं, शांततामय आणि देखणं फूल म्हणजे ताम्हण.
या निळसर जांभळ्या फुलांनी यावर्षी आपल्या शाळेच्या परिसरात एक आगळंच दृश्य साकारलं आहे. होय, आपल्या शाळेच्या कुंपणालगत काळजीपूर्वक लावलेली ताम्हणाची 9 झाडं आता बहरात आली आहेत. त्या फुलांच्या मोहक झुपक्यांनी संपूर्ण परिसर एक वेगळी शोभा मिळवून बसलाय. प्रत्येक सकाळी शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि पाहुण्यांचं लक्ष अनोख्या रंगछटांनी भरलेल्या या फुलांकडे खेचलं जातं. पुनाळ कळे या मार्गावरून जात ये जा करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष या ताम्हण फुलाने वेधून घेतलं आहे. जणू निसर्गानं शाळेला एक प्रेमळ हारच अर्पण केला आहे. ताम्हण हे फूल फक्त देखणं नाही, तर त्यामागे आहे महाराष्ट्राच्या अभिमानाची साक्ष. हे आहे महाराष्ट्र राज्याचं अधिकृत राज्यफूल. या झाडाच्या उंच वाढीप्रमाणेच आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षणात आणि संस्कारात उंचावणं हीच आपली खरी कामगिरी. या झाडाची वैशिष्ट्य सांगायची झाली तर ताम्हण हे पावसाळ्याच्या सुरुवातीला फुलतं. त्याची फुलं निळसर किंवा जांभळट रंगाची असून एका झुपक्यात भरपूर फुलं एकत्र फुलतात. त्यांचं सौंदर्य इतकं मोहक असतं की त्याकडे पाहून मन हरखून जातं. या फुलांवर मधमाशा, फुलपाखरं आकर्षित होतात आणि त्यामुळे जैवविविधतेलाही हातभार लागतो. ताम्हण झाड निसर्गाशी नातं सांगतं, तर विद्यार्थ्यांशी ते संयम, सौंदर्य आणि सातत्य यांचं नातं जोडतं. या 9 झाडांनी फुलवलेली शाळेची भिंत केवळ भिंत राहिलेली नाही, ती एक जिवंत चित्र बनली आहे, जिथे प्रत्येक फुल हे एखाद्या स्वप्नाचं प्रतीक आहे. प्रत्येक झुपका ही एक नव्या सुरुवातीची साक्ष आहे. ही झाडं फक्त पर्यावरणपूरक वनीकरण उपक्रमाचाच भाग नाहीत, तर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जबाबदारी आणि सौंदर्यदृष्टी जोपासण्याचं प्रभावी माध्यम ठरतात. जेव्हा एखादा लहान मुलगा या फुलांकडे पाहून काय सुंदर आहे हे असं म्हणतो, तेव्हा आपण जाणतो की फुलं केवळ रंग नाही, तर संस्कार फुलवत आहेत. आज या ताम्हण झाडांनी आमच्या शाळेचा परिसर सुवासित केला आहे. मन मोहणाऱ्या त्या रंगांनी मनही उजळून निघाले आहेत. हे झाड आपल्याला रोज एक शांतपणे ठाम शिकवण देतात. उगम आपल्याच भूमीत असावा, उगम आपल्याच भूमीत असावा, वाढीचा दिशादर्शक आकाश असावं आणि सौंदर्य निसर्गाशी जोडलेलं असावं. म्हणूनच या फुलांच्या साक्षीने आपणही वचन देऊया. पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येऊया. या झाडांची आणि निसर्गाची काळजी घेऊया आणि आपल्या शाळेला, आपल्या समाजाला निसर्गाशी जोडलेलं समृद्ध आणि सुंदर बनवूया. ताम्हणाचं हे फूल आता केवळ राज्यफूल नाही, तर आपल्या शाळेच्या संस्कृतीचं, सांस्कृतिक वारशाचं गोंडस प्रतीक बनलं आहे. चला तर PMC केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ या प्रशालेत जाऊन आपण सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यफुलासोबत, ताम्हण फुलासोबत एक स्वयंचित्र म्हणजेच एक सेल्फी घेऊया आणि दिमाखात ते आपल्या स्टेटसला आणि DPला लावूया. या ताम्हण झाडाचे वृक्षारोपण करून जिल्ह्यात एकमेव असलेल्या या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय तानाजी घरपणकर सर आणि सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे हा बहरलेला ताम्हण आपल्या शाळेत असाच बहरत राहो ही सदिच्छा. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल या ताम्हण झाडाविषयी आपण माहिती बघितली. धन्यवाद. जय हिंद. व्हिडिओ कसा वाटला याबाबत आपण नक्की कमेंट बॉक्समधून लिहा. आपल्या सर्वांच्या सूचनांचे स्वागत. धन्यवाद. जय हिंद.